बाबा माझी माहिती गेली तरी सा, पण त्या गावातल्या माणसाला फोन लावा, कोण नामदेव होय आणि कोणी तो त्याला फोन लावा म्हणा बापा, असं असं फोन लावा बाबा. नाही तर मग मामाले तडसा मारतील ना ते, मारतील ना मामाईले फालतू. आपल्या घरावर गोटे फालतू दवाखान्यात जायला लागेल ना आपल्याला मामाईले. फोन लावून तुम्ही त्याला, त्याने मारलं नाही पाहिजे मामाईले. गावातले लोक काय एवढे नालायक आहेत का, त्या मायसारखे नालायक आहेत का? उठ गोंड्या सूट कोणाला मारतील ते विचार करणारे लोक. तिच्या मायले मारत फारत काहीच नाही. त्या मायले उलट समजून सांगतील दोन गोष्टी. मोठा सांगून राहिला मामाईले मारतील. त्याला पिसं लागलं त्या गावातल्या लोकाईले त्या मायसारखं. तुम्ही माय व्हायला पिसाट. कोणाची अंगार चौथं जाते नाही काय. माता मला तर बैलच बनवून ठेवलं त्या मायनं. तुला तर पाहिलंच आहे ना, तू होता त्यातलाच. पण बाबा माय एकटीच गेली ना, माझा जीव नाही लागून राहिला. फोन लहान तुम्ही, फोन लहान तुम्ही त्या गावातल्या माणसाले. कोण नामदेव हो आहे, सरपंच आहेत आपल्या घरी आले ते. लहान तिला फोन लहान. तुले मोठं मग मायचं पाणी येऊन राहिलं रे. त्या बहिणीचा संसार बरबाद केला तुझ्या मायनं. त्या जवळ अंदर घातलं ना, लाज वाटली बाई. अजूनही तुले मायच करून राहिला तू बिन लाजा वाहनाच्या. तुले फटके मारायला पाहिजेत रे बाबू. तुले जेलात टाकायला पाहिजे होतं. तू बी बोगस असास. अरे बाबा मला तुमच्या पायातलं खेटर काढा पण 2-4 खेटर मारा. 2-4 मारा ना तुम्ही. पण कसं आहे मामाईले वाचवा राजा. त्या गावातले लोक खरंच मारतील ना काही. म्हणजे माई मायनं लयच गुन्हा करेल आणि चूक करेल मामाईनं. म्हणून मी म्हणून आलो बाबा तुम्हाला. काय बाबू मग कसं आहेस रे तू. तुम्ही माय एवढी बोगस असल्या तरी मायचीच बाजू ठेवून राहिला तू. त्या बहिणीचा संसार उद्ध्वस्त केला त्या मायनं, तरी तुला काही वाटून नाही राहिलं रे. बो जवायला जेलात घातणं आणि त्याचा अपमान करणं काय सोपी गोष्ट आहे का. विचार करायला पाहिजे त्या मायनं जरासा. मुठभर केस आपल्या त्या घरी गेलात. कंप्लेंट द्यायच्या वागती. आणि कंप्लेंट दिली ती खोटी दिली ना. कपडे फाडले होते का त्या जवायच्या मायचे. त्या मायला धरलं होतं काय असं लिहित असते कोणी जवायाबद्दल. आपली पोरगी दिला त्या घरी लाज वाटायला पाहिजे ना त्या मायला. असं पुरी शिशील लिहून देतात मी. वाटली नाही का बिन लाजीने लाज जरा शिकवी. बाबा मामाचं चुकलं ना बाबा. जे काही करू शकता आता तुम्हीच करू शकता. तुमच्या म्हटलं ऐकतात ना त्या गावातले लोक. फोन लहान त्याईले बाबा बाईचा संसार पद्धतशीर करा ना. बाईले नांद्याला पाठवा तरी जा. फोन लहान बाबा. मी तुमच्या पाया पुरतो बाबा. फोन लहान तुम्ही मामाच्या चुकलं मामाच्यानं. बरं बाबू भामट्या लावतो फोन. लावतो मी त्या गावातल्या लोकाईले लावतो फोन. पण मी आता बेसरमच व्हायला म्हणा. ते गावातले लोक कधी लोक ऐकतील माझी बायको शिल्लक आहे तर. तरी मी लावून पाहतो फोन काय म्हणतात तर. रामराम हो येऊ रामराम. काय रामराम वय म्हणून राहिले. आमच्या गच्चीवर पाय देऊन राहिले आणि आम्हाला वय करून राहिले. द्या ना आमच्या नावाचा रिपोर्ट द्या. आम्हाला जेलात घाला ना आणि वरून वय म्हणा आम्हाला तुम्ही. अहो राजा नामदेव हो असं बोलून काय राहिले का राजा. का हो मी काही केलं का राजा. मी तर राजा पहिल्यापासून तुमच्या सपोर्ट लिहावं ना बा. मी तर तुम्हाला जे काही होऊन राहिलं ते मी पद्धतशीर सांगून राहिलो बाबा. मा काय गुन्हा आहे का. मा गुन्हा आहे का हे सांगा तुम्ही पहिले नामदेव हो. नाही तुमचा काही गुन्हा नाही म्हणा. पण मग तुमच्या घरची बाई तुमच्या नावावरल्याने गेली ना. आमच्या गंठ्याने जेलात घातलं ना तुमच्या घरच्या बाईनं. ता तुम्ही काहीतरी करायला पाहिजे तुम्हाला. आता घडी फोन लावून राहिले नामदेव असं नामदेव तसं. भाऊ मी माफी मागून राहिलो ना तुमच्या पाया पडू का. येऊ का घरी. पाया पडतो बा. आता कसं माझी बायको येला तुमच्या गावामध्ये तर कसं पाहिजे बा पद्धतशीर. नाही तर मग कसं अजून भांडणं. आता काय तुमची बायको भांडणं करा. शब्द तर बोलून दाखवा गावात. बस आता झपके जात. आता कोणी ऐकायला तयार नाही. कधी लोक ऐका आम्ही तुमचं कीर्तन. बाईची दाता त्या सोडून बाईची दाता त्या सोडून. एवढा शिल्लक पण आहे भाऊ. ते मा बायकोच्या नांदी नका दाखवू तुम्ही. जाऊ दे ते नालायक बाई आहे. तर कसं तुम्ही मा पोरीच्याकडे लक्ष द्या बुवा. कसं का मा पोरीला वागवा राजा. वागवा तुम्ही मा पोरीले. तुमच्या पुरीले मी कसा का वागू. तर तुम्ही घंट्याला फोन लावा तुमच्या जवळ त्याला सांगा तुम्ही काय आहे तर 2 गोष्टी समजू की बा माय पोरगी वागवा की काही. तुम्ही धाव मलाच फोन लावता बा. तुम्ही पहा ना त्या तुमच्या जवळ फोन लाव. नंबर नाही का त्याचा तुमच्या जवळ. बापा नामदेव भाऊ जवळ फोन नाही उचलून राहिला आणि कोण्या तोंडाला फोन लावा जवळ आले. कसं नामदेव भाऊ तुमचे आपले संबंध आहे तर तुम्ही पाहा जरा असं ऍडजस्ट करा राजा नामदेव भाऊ. का नामदेव भाऊ कधी ऍडजस्ट करा तुम्हाला. किती आम्ही पदरा आडे लपवा. पहिले जर तुम्ही असं केलं असतं तर काल हे झालं असतं. पण पहिले तुम्ही तुमच्या बायकोला आवरलं नाही. मोकाट सोडली. तिने सारा ती तम्मा केला. आता म्हणून राहिले नामदेव भाऊ आवरा. तुमच्या घरी आलतो नाही का. आलतो नाही का तुमच्या घरी. हो बापा असं ना बोलू ना का नामदेव भाऊ. बरं मी पाहतो काय करायचं आता. ठीक आहे ठेवा मग फोन. कसं मला जाणं आहे एका ठिकाणी. मला गडबड आहे थोडीशी. हो ठेव तुम्ही फोन. पण माझ्या गोष्टीवर लक्ष ठेवा तुम्ही. बाबा काय म्हणून राहिले बाबा ते काय म्हणून राहिले. काय म्हणते आपलाच अपमान करून घेणार ना फोन लावून. आता कसं चूक आपली आहे. तुम्ही माय बदमाशा तर जाऊ दे. आता काय बोलून काही फायदाच नाही ना. आपण नालाय का होय. त्या मायनं सारा कचरा करून टाकेला माया. बाबा तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका ना. जाऊ दे बाबा डोकं नको माया. पाहुणे बा
मी तुमची सासू आली ना बाबा. या ना घराच्या बाहेर या ना बाबा. पाहुणे बा या ना. पाहुणे बा या ना बाबा बाहेर. मी माफी मागतो ना बाबा तुम्हाला. पाय धरतो बाबा वाटलं तर तुमचे. माफी मागतो ना. नाक घासून माफी मागतो बाबा. बाहेर या बा तुम्ही. बाहेर या फक्त. या पाहुण्याच्या घरी काय होय मॅबी हडवा. काय साठी आहे मॅबी एवढी मोठी हडवा उभी आहे. आली रे तोंडवाशी आली रे अटीसा. माझा जवळ कुठे गेला. माझा जवळ लय आवाज देऊन राहिली बापा. माझ्या जवळ आवाज द्या ना तुम्ही. तुमच्या जण येतील बाबा बाहेर. कुठे तर पाहा ना. जवायले गच्च्या मारा लागतात मग जवळ येते बाहेर. नाही तर डबल जेलात घालायला लागते जवायले. मग जवळ येते सासूचं स्वागत करायले. आता बाई मोठी आली अटीस तोंड वासत तू जवळ करत. नाही रे सरपंच गच्च्या नाही रे बापा. खेट्ट मारा लागतात. चप्पल फोडा लागते जवाई. आणि जवायच्या देखत असे कपडे फाडा लागतात. रिपोर्ट द्यावा लागते जवायचा. आणि मग डबल जवायच्या घरी माफी मागायला या लागते वापस. मग नाक घासून मागतो आणि तोंड घासून मागतो. हे सगळे नाटका द्या पाहिजे. ओ बाई तू कशाला आली पण ओटीसा. तो जेला जाय गंठ्या. घरी थोडी येतो. तटीसा तुकडे मोडून राहिला तो. आणि हे घर त्याच्या मायने इकून टाकलं. अटीसा आता कोणीच नाही. आम्ही घेतलंय. बाबा असं बोलू नका ना. तुम्ही सगळेच बापा बोलून राहिले. माझ्यानं चुकी झाली ना बापा. मी माफी मागतो ना. नाक घासून पाया पडून बाबा माफी मागतो. माफ करा मला. आणि कसं माझा व्हायला आवाज द्या बा तेवढा. माझा व्हायला बोला ना. मला बोलायचं आहे ना माझ्या व्हायसोबत. पोलीस आहे ना. माझा व्हायला सोडून दिलं ना. मला माहित आहे सगळं. सोडून दिलं तर कसं माझा व्हायला बोलावा बा तुम्ही. राग नका मानू फक्त माया. माझ्यानं झाली बापा चुकी. आता चुकी नाही होणार. कसं माझा वय तुमच्याच्या नाही ना. तुमचं माझं वय सगळं ऐकते ना. मला माझा व्हायला तेवढं मला आले तर काही दिसलं नाही बाई गंठ्या. आला की नाही आला तर. पोलीस आहे ना का सोडलं नाही सोडलं आम्हाला काहीच माहित नाही. तुले माहित बापा. ते पोलीस आहे माहित. अटी तर काही आला नाही. आम्ही ना काही पाहिला नाही गंठ्या. ना बाई तुला काय जवायची म्हणजे गरज आहे बाबा अशी. जाऊ दे ना पोरगी वागून होत्या घरी. आलीच पाठवतो अडीचा काम ना धाम फालतू. आली मोठी माफी मागायली नाक घासायली अडीचा. चालली जाय त्या घरी. पुरीला वागू त्या घरी. आता तो तसाही जेलात गेल्या. पुरीला काय वागवणार आहे बापा तू. जाय बाई घरी जाय. ऐका ना बापा. हो गावकरी मंडळी ऐका ना माया. मी माफी मागतो ना बापा. माफी मागतो ना. चुकी झाली माई. मी असं कधीच नाही करणार ना. माझ्या वायची मी माफी मागतो ना. मी फक्त कसं एवढी हे करा बा. मावर कृपा करा की माझ्या वायले मला तुमच्या मधलं येते ना माझा वय. आणि मला माहित आहे ना माझा वय जेलामध्ये नाही. सुटून येलाय ना माझा वय. सुटून येलाय ना. हो बाई पहिले जर अशी राहिली असती तू तर काल एवढा तमाशा झाला असता. फालतू कशाला फुकाच्या कंप्लेंटा केल्या तुला जवायच्या घेणं देणं. त्यानं मला मारलं जवायनं. ढमुक केलं टमुक केलं. कपडे फाडले ताल केले. काही गरज होती काय. चांगलं चालू होतं नवरा बायकोचं द्यायचं. तू इचकोले की नाही बाई द्यायचं. चुकलं ना बाबा माया. मी शेण खायला गेलती ना बापा. माझ्या डोळ्यावर धुंदी होती ना. ते धुंदी उतरली ना आता. म्हणून तर आली बापा. मी माफी मागायले म्हणून आली ना. जवायला बोला बाबा माया. बरं बापा बोलवतो गंठ्याला. गंठ्या ये रे इकडे ये रे बा. तुझी सासू काय म्हणते पाय बापा. अरे बाबा घंट्या काय म्हणते तुझी सासू तर. घे बाबा गळा भेट घे त्या सासूची. आली तुझी सासू तुला भेटायले. आली बाबा. अरे बा घंट्या घरात नाही तुझ्या सासूले. पुन्हा पान चार कर मस्त. मस्त खीर कर पुऱ्या कर भजे गिजे वडी गिडे खाऊ घाल बापा. पाहुणी आली तुझी सासू. खाऊन पिऊन तुझ्या रिपोर्ट द्यायला बरी. मग पोलीस स्टेशनला कंप्लेंट तुझ्या नावाची. हा ना म्हणजे ना आता पानचार करतो ना. अंदर मी पोळी ठेवलंच आहे. आणि तुम्ही भजे मग भिजवलंच आहे. भजे गिजे काढून मस्त पानचार करू चांगला या बाईले. मला ज्याला झालेले म्हणजे खाल्ले की कसं मग पोलीस मध्ये कंप्लेंट द्यायला जोर येते ना. मग मागा मग जवायची कंप्लेंट द्यायला जाते. जवायला धक्के मारले जातात. जवायला खोटं बोलल्या जाते. पोलिसवाले मारतात ना मग जवायले. मग ठीक येतात काळा मग 32 वाईर कसा झडणार असं होते ना मग ते. अरे बा चुकी झाली ना बापा. माझ्यानं चुकी झाली ना. कसं मग पोरीचा संसार वाचवा बा. आता तुमच्याच हाती आहे सगळं. हात जोडून पाया पडून विनंती करतो बा. मी विनंती करतो ना तुम्हाला. आता मी तुमच्या घरी पाय बी नाही टाकणार ना कधीच. मी पोरगी आली नांदेल तुमच्या घरी तरी बापा मी कधीच पाय नाही टाकणार. हात जोडतो बापा. हात जोडतो. त्यामुळेच पाहुणे बा तुमचा संसार उद्ध्वस्त झाला ना. तुमच्या संसारात बापा मी कधीच डुकून नाही पाहणार ना. कधीच डुकून नाही पाहणार. येणार बी नाही मी तुमच्या दारी. कसं मग पोरीसोबत संसार नांदा बा तेवढा. तुम्ही आता संसार करा मग पोरीसोबत. आता काय फायदा त्या गोष्टीचा. आता काही फायदा नाही. चलो निघू इधर से. चलो भागो घरकू. काही जवळ राहिला नाही. काही नाही राहिलं. ठिसा कोणी नाही. मेला जवळ. जलात घातला तरच मेला. चला निघलो करून. चल काही लढून बोलू नको. हात पाय काही जोडू नको. मी वागत नाही तुझी बोरगी. मला पाहिजे नाही जाऊ तसा. तू साऱ्या गावाची बदमाश. तुझी बोरगी त्याच्यापेक्षा बदमाश. का बदमाशे लोक वागू का मी. डबल जलात झालेले मला. माझी इज्जत नाही राहिली गावामध्ये. लहान लहान लेकरं मला माझा घेऊन राहिले. घंट्या का रे तुला सासून जलात घातलं. काय राहिली माझी किंमत. काय ठेवली तू ना धतुरा माई. कंडा काय जागा नाही राहिली. खाल्ली गटून घाल. हातपाय काही बुडू नको सा. भेजा नको नाही बजेट बसून मी.
गावातल्या लोकांना बाबा मी हात जोडून विनंती आहे बाबा, माझा वाले सांगा ना, समजून सांगा ना बाबा, माझा वाले ऐकून नाही राहिला ना. तेवढं सांगा बस समजून तुम्ही. आता तुमच्या हाती आहे बा सगळं, तुमचं ऐकते माझा वाई. तो गंठ्या का लहान लेकरू आहे, त्याला समजून सांगायचं. त्याला समजत नाही आपली सासू बदमाश आहे की कोण बदमाश आहे तर. हा समजते त्याला बी बाई बा समजून सांगा. लफडे तू करशील, तू झोडशील, त्याला मारशील, खोटे रिपोर्ट देशील त्याचे, आणि आम्ही समजून सांगा. हा बाई तुला लाज वाटायला पाहिजे, आम्हाला म्हणे या अगोदर. पुढे बा थांबा, काही करू नका, बोलू नका आता काही. हा बस धनात लोक बोलले ना, आता मी बोललो काही. ओ बाई तू पोरगी जर तुला नांदवणं अशी रटीसा, तुझ्या गावातले 5 लोक, याची बायको गंट्याची, तुझी पोरगी, तुझ्या नवरा आणि पोरगा, मोठ्या सारे हजर करा, एक मीटिंग घेऊ. आमच्या काही अटी शर्ती आहेत, त्या मान्य जर असतील तुम्हाला तर कसं पुढे हे चालेल, नाही तर मग मुळलं हे तुमचं आपलं. हो बाई हे मान्य असेल तर आहे, नाहीतर मग कसं मुळलं. बरं बापा, तुम्ही म्हणसाल तसं ना, तुमच्या पुढे काय मी जातो बापा, तुम्ही म्हणसाल तसं. मी सगळ्याला बोलावून आणतो बापा, आणि काय करायचं आहे तुम्हाला तर मग ते करा आता. काय राजा पाहुणे आपण खेर खारावर आलो का वाटीचा? काय सायचं सारं नामान घडून गेलं राजा, नाता आलो आपण अडीचा. लय टाइमपास केला राजा आपण. अजून काय झालं, अजून काय आपल्याला माहित पडतेच ना काय झालं काय नाही. बाई अजूनही तोंडच पाहून राहिली आमचं. जाई ना बापा, जाई ना, अन्न जाईल बोलवून अन्न पहिले. हा तुझ्या घरच्या बॉल बोलव ना, एकटी नको येऊ ओटीचा, 4 चौघाला घेऊन ये. हा तर याचा निर्णय बस नाही, तसं नाही बसत. हा तू पोरगी अटी आणून द्या, तू करा माझं. हा आम्ही वागवत नाही तशी. काय बाबा हे बाई लय बेजा बेसरम आहे ना, हिची पोरगी तिच्यापेक्षा बेसरम आहे. मी वागवतच नाही ते दलिंद. हा ही माय अशी का कोरनाटी आहे तिची. हा तर काय करता हो ते. हा आज असं गेलं, उद्या काय करीन, मी वागत नाही बाबा. कसं सरपंच नामदेव भाऊ, तुम्हाला सारेल सांगतो मी, हे काही खरं नाही बरं. बोगस आहेत हे लोक, सुधे नाहीत ना. मला जर जेलात घालतात ते काय कामाचे होते. आणि तू जरा साथ घाई करू नको गंठ्या. जाय हो बाई जाय, तुझ्या घरच्या मालकाला बोलवून आण बाबा, पोरीला घेऊन ये अटीचा, आणि तुझ्या पोराला घेऊन येईन, गावातले 5 लोक घेऊन ये बाबा. जाय होय लवकर अटीचा. हा जाय. हो बापा जातो आणतो बोलवून मी सगळे. काय राजा नामदेव भाऊ तुम्ही कसे हो राजा? हा ते काही बोलू नका, बैठकी बोलू नका, मी काही वागवत नाही बापा. हे दलिंदर लोक आहेत ना, काही सुधी नाहीत ना ते. भले राजा त्याने जेलात घातलं ना, मला किती सोडलं त्या पोलीसवाल्यानं, घेणं त्यानं मारलं ना. हा ही अगोपणा करतील ना, मी काय पण का मार खाऊ का पोलीसवालीचा? माना जामीन कंप्लेंट देतात ते. तू आता वय करू नको जास्त, जबान गेली आता, थांबता येऊ दे ना अटीचा. हा आपल्या बजेट मध्ये बसले तर आपण पाहू, नाही तर सोड चिठ्ठी, जय हिंद जय भारत, काय करायला लागते आपल्याला. तू ऐक आता नामदेव भाऊचं, जाऊ दे आता. हा येऊ दे द्यायले. बरोबर बापा, ऐक तुम्ही आता, तुमच्या शब्द बाहेर नाही जात मी. आता मोठे लोक आहे तुम्ही, तुमचं ऐक तुम्ही. बाबा नामदेव भाऊ, तो शिवल्या बी दाबून हाणला ना बाबा, दाबून हाणला ना. कसाच कोण आला तू घरी? आता त्या शिवल्याला कोण मारलं? काय कुठीचा मारलं म्हणते बा, कोणी तरी कार्यकर्त्यानं असं काही होतं, भाषण होतं म्हणतात, थोडंसं मार खाल्ला म्हणतात त्यानं. अरे काय कोणा कार्यकर्त्यानं मारलं, कार्यकर्त्यानं मारलं, पोलीसवाले झोडले झाले पोलीस स्टेशन मध्ये. चांगलं होबाशी करायला आलता तो घंट्याला सोडायले, तरी दाबून मारला पोलीसवाल्याने त्याला, कोंडू त्या शिवल्याले. तिला हात जागीच खोटा बोलते. खरंच का बुडे बा, खरंच का हो? खरं आहे ना का खोटा आहे का? दाबून हाणला पोलीसवाल्याने शिवल्याले. आता काय सांगून गावात? हा काय सांगून का लाज गमईन की पोलीसवाल्याने मारलं म्हणून होबाशी करायला गेल तुम्ही? चांगला धुतला चांगला. तो शिवल्या हाणू कोणी आहे आपलं पा खायचं. चला हो चला हो बाबा. माऊली मामा कसं होई, पोलिसवाले हाणला शिवल्याचं. पाहिलं साहेब काय खोटे बोलतात ते. बेजा खोटाड्यातले काय ते शिवल्याचं उसो घोपर आहे, ते खोटं बोलते बा. किती भावाना पोरग तो शिवल्याचं घर पुरंच भावाना जायचे. जाऊ द्या आता, हे पण आता गंठन मामाचा काय होते काय माहित. चला बरं पाहुणे बांधर जाऊन आपण बी काय म्हणणार काय नाही पाहून. चला हो चला बापा चला. माय शांता, आता तू माझ्या कामागे मला सांगत नाही, लस माया पतली केली तुला. कामच काही नाही दात्या, तर काय सांगू तुम्हाला. आता सोयाबीन पेरेल होतं, ते काढलं हार्वेस्टरनं, आणि सोंग्याचंही काम नाही पडलं ना ते. मग आता काय, आता तूर आहे. आता कळाले बाया सांगा तुम्हीच. आता बायाचं कामच नाही ना यावर्षी. माय शांता 2-4 एकर पराठी तरी लावती माय बाई, आमच्या सारखेले काम तरी भेटले असते. आता यावर्षी तर माय बाई काहीच काम धंदा नाही ना माय. त्या वर्षी होती ना माय बाई पराठी पेरेल, सगळ्या पराठीनं अकात केला ना. बायाच्या घरदारी फिरायला लागे, पण एक बाई ये नाही कापसाले. आणि यावर्षी म्हणून राहिले की हाय का शांताबाई काही काम, हाय का शांताबाई काही काम. आणि त्या सडेल पराठीले भावही नाही ना माय बाई. आत्या याचाही द्यायला लागते 10 रुपये 12 रुपये किलो. आणि बाया माय बाई निरा हलगं मालगस करतात ना माय, येतही नाहीत ना बाया. माय शांता, आम्ही का तशा का माय बाई? तुला आमचं काम पाहिलं नाही काय? पाहिलं नाही का काम आमचं? तुम्ही काही सांगू नका माय आत्या, तुम्ही नाही मागच्या वर्षी मला अकात केला, आता मोठे म्हणून राहिले यंदा. घरी येत जा माय बाई, चाला पराठे याच्याले, चाला पराठे याच्याले. हो मला शांता येतच ना मी. आणि सकून पाहिलं माय बाई तुमच्या घरी येऊन तर बापा दुसऱ्याच्या. हे असं तर काम होतं तुमचं.
जन्मा शांता मागच्या वर्षी जे झालं ते झालं माय बाई, पण यावर्षी काही काम गिम असलं तर सांगतो माय बाई. यावर्षी काहीच काम नाही तो तर माय बाई पुरी ढेमळ्यावर लागेल आहे ना. काहीच काम नाही ना माया, काहीच काम नाही ना. फटाफटा धामला लागून राहिल्या. सध्या तर काही काम नाही बाई माया, पण कसं आता काही असलं पुढे तर सांगेन बा मग. माय शांता हे पाय ना घंटेची सासू हे काय राग राग चालली हो माय बाई. पाय ना काय हो हे उघड काले आली हो माय बाई आपल्या गावात. पान काय ताना ताना चालली ते काली आली रे सायाजी. हा हिनं तो जेलात घातला ना घंट्या, तोंड पाहायला आली काय आता. सायाजी बदमाश आहे बाई साऱ्या गावाची. अशी बाई मीनं पाहिली नाही बा जिंदगीत. मग एवढी उमर झाली पांडे झाली माय, पण अशी पाहिली नाही बाबा चंद्राबाई म्या. पाहि ना हे बदल्या वाहनाची कशी चालली तर. हं असं वाटते 2 खेट्ट मारा येईल, 2-4 मारा अडीसास. पण आता काय करा आपण, बाईची जात पडली ते. बोगस आहे बाई बोगस. परिस्थिती आलेली बापा जेव्हा. काय मोठं लोक पाहून राहिले माथुत्रा इकडे. काय लोक पाहून राहिले. चाल बापा चाल लवकर उठून पाय. पोय 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 हिंबटल्या वाहनाची काली आलती होतो आमच्या गावात. बिबा भरेल आलती काय. गरीबा पोराले अंदर टाकलं तुला लाज वाटेल पाहिजे तुले. मोठी आली गावात आमच्या. अंताबाई हे घुबड खाली आलती गावात काय माहित बा. सडेल वाहनाची शिंते आता चोपड चापड करायले महापोरीले वागवा आता. आणि माझ्यानं चूक झाली तसंच दिसून राहिलं बा तिच्या तोंडावर. हे बोगस आहे हिची पोरगी बोगस नसणार का. हा हिच्यापेक्षा बोगस होईन पोरगी. ते वागवायलाच पुरत नाही गंठ्याले. संबंध तोडून टाकेल पुरते तो. हा पावती घे म्हणा गंठ्याले. हा आणि नामदेवले सांगून दे बरं शांता तू. सांगून दे हे पाहिजे नाही अवदसाची गावात. काय करता बापा हिनं जलात घातलं जवायले. लाज वाटते हिले काही जराची. बापा लस बोगस आहे ते बाई. काही खरी नाही बापा. पोरीले शिकू लावे. आणि आताच्या पोरी बी बाबा माय म्हटलं ऐकतात. काही दुनिया खरी नाही बापा. आता तर बापा दिवसभर माझ्यासोबत बोलत राहतात. काय बोलतात असं काय माहित बापा. 24 तास माझा फोनच चालू असते. कोणाचा फोन आहे तर मायचा. जिकडे तिकडे तेच आहे बापा. अरे बापा काय सांगता तुम्ही. मा घरी तोच तालाय बापा. माई वायरी एवढी बोतायला सांगतो. सकाळपासून संध्याकाळ मायाशी बोलते. दिवसभर मम्मी मम्मी मम्मी. काय हागलं मुतलं करते काय माहित बिचारी. दिवसभर काय सांगत अशी मायले. काय बापा लय म्हणजे बेकार व्हायला आजकालच्या पुरीचं काम. लय बेकार व्हायला. हे फोन पाहिजेच नव्हते सायाजी. हे तर भानगोडे फोन आहे. हा सडेल फोन अर्धे संसार उद्ध्वस्त होऊन राहिले. आलाच ठेवला पोरीनं फोन की 5 मिनिटात मायचा फोन आला. मायनं फोन ठेवला की 5 मिनिटात पोरीनं फोन केला. काय म्हणजे ताला होईल ताल. बापा काय आपण बोलून काही फायदा नाही ना. आता ते सगळ्या जगाची रीतच झाली ना बापा. ज्याच्या त्याच्या घरी तेच आहे ना. त्या बाईचं होतं काय शांता असं. होतं काय असं. पहिल्या बाईले पत्र नाही. 4-4, 6-6 महिने मायबापाची भेट ना होय. भावाची भेट ना होय. कुठेही अडीमध्ये लग्नात गेलो तरी सा भेट होय. बाया जाऊ राहत ना. आता तर दिवाळी महिन्याची आहे बापा. महिन्याची दिवाळी. काही ताल आहे बापा नवीन पोरीचा. काय तर मग इले भेटली तिले भेटली राहिली खाल्ली हागली. काय बापा हे. महिना दिवाळी होती का आपल्या बायाची. बापा आम्ही दिवाळी सकाळी जाओ 1 दिवस राहो दुसऱ्या दिवशी घरी ये. अशी दिवाळी होती आमची. ना कपडे घेत ना काही ना काही. आता तर बापा काय सांगता तुम्ही दिवाळीचं त्या. बापा गेला तो जमाना आता जुना. आता नवीन आहे जमाना हा. त्यानं बापा कायच तुम्ही लावलं. गेला जुना जमाना ना आला नवीन जमाना. जाऊ द्या ना आता. चला घरी. हो बापा चाल बापा शांता चाल बापा. गडा बबन त्या सोबतीचं काही दिसून नाही राहिला शिवला. कुकडे जायला लागला तो. अरे मा सोबती काय दिसणार आहे बापा. त्याचे ढुंगण लाल केले पोलीसवाल्यानं. जेलमध्ये कोंडून मारला झाले. शांतपणा करायला गेला होता तरीचा. शिवलेला पोलिसांनी मारला का. कोण मारलं बापा. कोणला हा झाले. आपला गंठन कुमार नाही का. हा जेलात नव्हता का. सासून घातला नाही का तर बापा या शिवलेले फोन आला त्या रघुबुड्याचा. काय गडा शिवलाल तू भावी आमदार ठमोक ठमोक. याले मोठं जोर आलो. काही फुगली याची छाती 36ची झाली. नाही मी काय समजतो पोलीस आले. गेला मग पोलीस स्टेशनले. बोलला पोलीस आले असं तसं. त्यानं कसं जेलमध्ये कोणला हाणला मग शिवल्या. दादा या शिवल्या लगवपणा करायची काही गरज आहे का. फालतू धडी बोट घालते का. काही गरज नाही ना. आपल्याला गल्लीत कोणी ओळखत नाही. हा दिल्लीत चालला होता. आता पोलीसवाल्याची काल टंडा लागते बरं. घेणं देणं. पण बेजा शिल्लक आहे बा शिवल्या. बेजा शिल्लक आहे. बरं वाचला रे मग तू नाही गेला. आता तू याचं सोबती आहे ना तो. असं असलं की आपण दूर जाऊ शकत असतो. जोड जातच नाही. मला माहित होतं पोलीस स्टेशनचं काम आहे. आपण गेलोच नाही. त्याला म्हटलं तूच जाय बापा. तूच पा काय आहे तर तू दाखव तुझी आमदारकी भावी आमदारकी कशी आहे तर. आपल्याला सांगू नको म्हटलं बा. माहित होतं मला झपके खाना पोलीस आले बेकार ना. त्याले दोस्त म्हणतात आहे की काही गळा दोस्ताना निभवतं तू मार खायला त्याला पुढे घालतं. आणि मला इथं असलं की मागं कसं रे बा तू कसं हा दोस्ताना कसा. बापा समाजात भाऊ हा हाताने अभाऊपणा करीन तर काय आपण मार खायला जाता काय बरोबर. काही गरज होती का त्या पोलीसवाल्याला धमकी द्यायची फोनवर रंगीनवर काय बोलायचं काम. पोलीस स्टेशनला जाऊन काय होबाशी करायचं काम होतं काय. समजा तुमचं काय त्यातलं झेडफैनी आपल्याला येत जात काहीच नाही. स्वतः नाव नाही लिहितात शिवलेले. पण साऱ्या गावात म्हणजे असं वाटतं की मी वकीलच आहे. शांतपणाच कळते ना. मग काय त्याच्या सोबत काय कुठे मार खायला जाता का बाबा. बापा असा दोस्ताना पाहिजे बापा. खायचं असलं की पुढे आणि असं काही असलं की मागं बरोबर आहे बाबा बबने तुला शोभला हा दोस्ताना.
नाही समाधान भाऊ, चांगलं कर्म करायला गेलं तर माणूस मागं मागं जाते, पण हा वाईटच करायला जाते ना कोणतंही काम. हा म्हणजे अशी टोले घ्यायचं की कामच नव्हतं ना, घेणं देणं. आपली छत्तीची छाती करायचं की कामच नाही. आपल्याला एक तर कायद्यातलं झेंड समजते ना, मातो करत काही अर्थ नाही मग. हा माहीत असलं काही समजत उमजत असलं तर ठीक आहे. तिकडे फारे बापा रे, या बदमाशनं गंठ्या अंदर घातला. हे काय गावात काय करून राहिली सडेल तोंडी, आणि तिथे हिंबट तोंड कशी येतं, आणि कसं तोंड करून राहिली तिथं बेसर वाहनाची. लाज नाही वाटली जराशी, गावात यायची आगती बिनलाजा वाहनाची. सडेल तोंडी खाली चालती गड्या गावात, काय माहिती गड्या इटेल वाहनाची. आली शिन गा डबल भिवा भरायले गंठेला मारायला आली शिंती. खतू शेलाय दे बाई सडेल तोंडी. तिले स्वतःच्या पुरीचा संसार चांगला नाही दिसला. जवायला कोणी जेला घालत असते काय? किती घंटा गरीब पोर काय त्याला जेला घातलं नाही न. किती बदमाश आहे मग सांगा बरं हे. हो बाई, कसा मारला बापा चक्कर गावात? आलती बापा अशीच जवायला भेटायले. जवायला भेटायला आलती बाबा बाई, की काही जवायला अंदर घालायला आलती जलात? काही नवीन कंप्लेंट केली वाटते दाखल? हा जला घालणार वाटते गंठेले. काही नका बोलू ना बापा, मी काय जवायला अंदर घालू? जवाशी बोलायला चालते मी. नाही आम्हाला असं वाटलं बाबा भांडण करून डबल जलातच घालायला गंठ्याले. हा म्हणून आम्हाला डाऊट बाबा दादा प्रत्येक वेळेस येतं बापा तर तमाशा घालून जातो तोडून, म्हणून म्हटलं चाल माय भाई काही याच्यासोबत शिल्लक बोलायला पुरत नाही. 1760 प्रश्न करतात हे, आपल्याला काही उत्तरही नाही द्यायचं. चाल बापा लवकर पळट. बाबा समजा मग कशी गांडीले पाहिलं पैसे तर पुढे आता. हा तिला माहिती ना बेसरा मानाजीले हे विचारतात म्हणून काही ना काही तोंड घडतात आपलं, बोलूच नाही देत ना. हा पाहिजे पैसे पुढे. ए बाई म्हणा हात जोडा रे बाबा, बदमाशपणा करायला येते हे गावात. हा बाबा स्वतःच्या पोरीचा संसार येईल चांगला नाही दिसला. हा एवढी बोगस बाई, हा एवढी नालायक. हे तर बोगस आहेच आहे. हिची पोरगी आहे की नाही ती त्याच्यापेक्षा बोगस आहे, आणि हा घंटा त्याच्यापेक्षा बोगस आहे. हे घंट्याला आवडताना आली बायको पहिल्यापासून फोन दे घेऊन रिचार्ज मारून दे. काय एवढी तिथं मी पाहिजे हा बाईच्या जातीचा फोनच नाही पाहिजे. फोन असला की नाही हे घोर होतातच. जाऊ दे बा, आपल्याला काही घेणदेण नाही त्याचा संसार चालले बा, आपल्याला काय करावं लागते. जाऊ दे मूत काही घेणदेण नाही आपल्याला, कोणा टेन्शन घ्यायची. हो बाबा समाधान भाऊ चला.